आहेत, त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम त्यांच्या परिवाराचे त्या ठिकाणी आहे. आणि आज दुपारी 2:30 वाजता ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांच्यासोबत नाशिक शहरातले नगरसेवक आहेत, शेकडो कार्यकर्ते त्यांचे समर्थक आहेत. ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. गेल्याच महिन्यामध्ये 3 आठवड्यापूर्वी बडगुजर यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता, त्याच्यासोबत काही नगरसेवकांनी प्रवेश केला होता. आणि आताही आपण बघा, काही दिवसांमध्येच नाशिक शहरामधले वाटाचे असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील, अनेक सगळे काँग्रेसचे असतील, अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आज तर खरं म्हणजे लॉबीमध्ये बसले असताना गेल्या 2 दिवसापासून खूप अस्वस्थता काँग्रेसमध्ये पण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहे, उबाठामध्येही आहे. अनेक आमदार आता बोलायला लागलेले आहेत, आमच्याशी येऊन स्पष्टपणे बोलायला लागले. त्यांना आता विकासाच्या बाजूने उभं राहायचंय, त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आता विकास करायचा आहे. आणि त्यामुळे त्यांची खूप मानसिक इच्छा आमच्याकडे येण्याची आहे. पण काही तांत्रिक अडचणी आहेत, पण त्याही दूर होतील मला असं वाटतं. आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये काही खासदार आहेत, आमदार आहेत, हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला आलेले दिसतील. तर नाशिकमध्ये ज्या पद्धतीने बडगुजरांसोबत काही नगरसेवक गेले, आजही काही लोक, पण तुमचे स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज आहेत. त्यांना असं वाटतं की निवडणुकीच्या वेळेला हे येतात आणि आमचं आयतं ताट घेत आहेत. कोणीही नाराज नाही, आमचे जुने कार्यकर्ते कुणीही नाराज नाहीत. काही अंशी आमच्या आमदार आहेत त्या काही नाराज झालेल्या होत्या, पण मला वाटतं बाकी कुणीही त्या ठिकाणी नाराज नाही. आमचा ठरलेला आहे, आम्हाला नाशिक शहरामध्ये उच्चांक करायचा आहे. महापालिकेमध्ये आम्हाला नाशिक शहरामध्ये आता कुंभमेळाही आहे, पण त्यापेक्षाही आम्हाला नाशिक शहराची आमची एक वेगळी बांधिलकी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक शहर दत्तकच घेतलेलं आहे नाशिक जिल्हा, आणि त्यामुळे आम्हाला खूप चांगली कामं नाशिक शहरामध्ये करायची आहे. आणि म्हणून एक चांगली मेजॉरिटी आम्हाला नाशिक महापालिकेमध्ये पाहिजे. नाशिककरांचा विश्वासही भारतीय जनता पक्षावर आहे, आमच्यावर आहे, महायुतीवर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमचं सगळ्यांचं एकमत करून सगळ्या आमदारांशी मी बोलतोय, सगळ्या जुन्या नेत्यांशी मी बोलतोय, आणि सगळ्यांमध्ये समन्वय करून साधून त्या ठिकाणी मी प्रवेश करतो. आणि पुण्यातील गोडपडी या ठिकाणी संपदा विभागाची जागा आहे, टाकण्याचा आरोप होतोय. चॅनलची जागा होती, त्याच्यावरती भराव टाकून बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यावरती ही जागा घेतल्याची माहिती समोर जलसंपदा विभागाकडून डोळे दाखवते असे आरोप होतोय. काय नाही, मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. आणि तो विभाग आहे जलसंपदा विभाग पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्र माझ्याकडे नाही. विखे पाटील साहेब हे ते खाते मंत्री आहेत, तो विभाग त्यांच्याकडे आहे. त्यामुळे या विभागाची मला कुठली माहिती नाही. शेतकऱ्यांसंदर्भात आक्रमक झाल्याचं प्रस्ताव मांडला, आणि शेतकऱ्यांविरोधी शेतकऱ्यांविषयी वेगळी प्रेम त्याला आपण म्हणू, ते या ठिकाणी काँग्रेस असेल, उबाटा असेल, शरद पवार गट असेल, यांचा या ठिकाणी दिसतोय. आपणही बघितलं असेल अनेक वेळेला, इतके वर्ष सरकार असताना शेतकऱ्यांविषयी बोलायचं नाही, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या नाही, आणि आता विरोधात पक्षावर वेगळी भूमिका घ्यायची. शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार भक्कमपणे उभा आहे. अगदी जे शेतकऱ्यांसाठी करता येण्यासारखं ते आम्ही सगळ्या ठिकाणी करतोय. विम्याची पॉलिसी असेल, पुढच्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये मदत करणं असेल, बियाण्याच्या बाबतीत असेल, खतांच्या बाबतीमध्ये असेल, सगळ्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीर आहे. गंभीरतेवर कारवाई करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की आता विरोधकांकडे मुद्दाच राहिलेला नाही, त्यांच्याकडे संख्याबळी राहिलेला नाही, आणि त्याच्याकडे कुठला मुद्दाही राहिलेला नाही. आणि म्हणून कधी मराठीचा मुद्दा करायचा, पुढे हिंदीचा मुद्दा करायचा, कधी शेतकऱ्यांविषयी वेगळी प्रेम त्या ठिकाणी दाखवायचं, हा एकमेव कार्यक्रम त्याचा चाललेला आहे. करण्यासाठी 1,000 कोटींची गुंतवणूक आल्याची माहिती अशा प्रकारे मला वाटतं तो स्वतः वीज खातं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आहे, ते त्यामध्ये लक्ष घालतायत. आणि मला वाटतं विजेच्या संदर्भामध्ये आता आम्ही स्वयंपूर्ण होणार. स्वयंपूर्ण म्हटल्यापेक्षा जे कुठे उन्हाळ्यामध्ये मग एप्रिल मे मार्च मध्ये आम्हाला पुढे लोड शेडिंग व्हायचं, वीज कमी पडायची, आता ते यापुढे होणार नाही. आता सौर ऊर्जेवरची वीज आता आमच्या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून त्या संदर्भातून वीज ही तयार करून तिचा दर आम्ही कमी करतो आहोत. आणि मुबलक वीज राज्याला कशी मिळेल
कारखान्यांना कशी मिळेल, उद्योगांना कशी मिळेल, शेतकऱ्यांना कशी मिळेल, वापरण्यासाठी कशी मिळेल, या संदर्भामध्ये मला वाटतं पुढच्या 2-3 वर्षामध्ये खूप मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल. एक क्रांतिकारी निर्णय म्हणजे यावर्षी वीज बिल जे आहे ते 10% कपात आणि येत्या 3-4 वर्षामध्ये ही 26% कपात ही वीज बिल दरामध्ये या ठिकाणी होणार आहे. मला वाटतं पहिल्यांदाच इतका चांगला क्रांतिकारी निर्णय या सरकारने घेतलेला आहे. संजय राऊतांनी त्यांच्या मतदारसंघात बेकारीचे मुख्यमंत्रीचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. सरकारने तपासणी आयोजित करावी अशी संजय राऊतांनी आवाहन केले. काय वाटतं वारंवार अशा प्रकारचे आरोप सरकार चौकशी करणार कुठे उत्तर झाल्याची मला कल्पना नाही. तुम्ही मनसे पक्षाने मुंबईमध्ये संपूर्ण बॅनर लागलेले आपली हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय होता, जो इतिवृत्त होता तो स्वीकारण्याचा फोटो सुद्धा वेगवेगळ्या बॅनर्समध्ये सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. 2020 मध्ये या ठिकाणी त्रिसूत्री आमची जी शिक्षण पद्धती ती या ठिकाणी आली. राष्ट्रीय आमची शिक्षण जी पॉलिसी आहे त्यामध्ये त्या ठिकाणी त्रिसूत्री स्वीकारलं गेलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये ज्याच्यावर समिती नेमली गेली डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्या समितीत 18 लोक होते. त्यांनी हा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यावर तो कॅबिनेटला आला. कॅबिनेट नंतर पुन्हा मिनिट्स मध्ये आला आणि हे सगळ्यांवर या सगळ्या प्रोसिडिंगवर उद्धव ठाकरेंच्या सह्या आहेत. पण असं असून सुद्धा उलटा चोर कोतवाल कोटपले किंवा चोराच्या उलट्या बोंबा हेच त्यांचं चाललेलं आहे. मला वाटतं आता ते म्हणूनच कोणीतरी ते छापून सगळ्या मुंबईकरांना महाराष्ट्राला दाखवलेलं आहे की बाबा तुम्ही असं खोटं का बोलतात. म्हणजे मला वाटतं उद्धवजी काही वाचत होते की नाही तर बिना वाचता सह्या करत होते. त्यावेळेला त्यांनीच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि हिंदी सक्तीची केली. त्या समितीमध्ये हिंदी सक्तीची केलेली आहे. त्यावर उद्धवजींनी सह्या केलेल्या आहेत प्रोसिडिंगवर. सह्या त्यांच्याच आहेत. त्यांनी म्हणावं की माझ्या सह्या नाही म्हणून. आणि अशा पद्धतीने मग जी आर काढायची वेळ आली त्यावेळेला देवेंद्रजींनी खरं म्हणजे हिंदी सक्तीची न करता ती ऐच्छिक केलेली आहे. कुठली भाषा ज्या भाषेचे लोक असतील त्या भाषेत 20 विद्यार्थी जर एकत्र आले आणि त्यांनी विनंती केली तर त्या भाषेमध्ये शिकवलं जाईल. मला वाटतं हिंदी भाषा ही ऐच्छिक केलेली आहे. पण उद्धवजींनी मला वाटतं काही वाचलं नसेल त्यावेळेला प्रोसिडिंग वगैरे आणि त्यांनी तशाच सह्या त्याच्यावर केलेल्या आहेत. आणि आता मात्र चोराच्या उलट्या बोंबा म्हणून ते आमच्या नावाने त्या ठिकाणी शिमला घेतायत. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे लोकांसमोर तर आलेलं आहे. उगाच फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना आता कुठला जनाधार या ठिकाणी राहिलेला नाही, त्यांच्या बाजूला कोणी राहिलेलं नाही, त्यांच्या सोबत कोणी राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांना कुठेतरी असे वेगळे विषय पुढे करायचे आहेत. म्हटलं होतं त्याच्याच मध्ये संजय राऊत म्हटलेले आहे की तुमचे बाप ओडिशा म्हटलेले आणि ते फडणवीसांना मुंबई तोडायला लागले. आता मी म्हटलं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. त्यांना प्रत्येक वेळेला अधिवेशन आलं, एखाद वर्ष झालं की त्यांना मुंबई तोडतायत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं की कोणाच्या बापाची हिंमत नाही की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करेल. एवढं वारंवार सांगितल्यावर सुद्धा ते पोपटपंची का करतायत मला हेच कळत नाही. रोज उठून त्याचा तोच विषय असतो. महिना 4 महिने झाले, 6 महिने झाले की त्यांना काही विषय नसला की फक्त एकच विषय असतो, बस आता मुंबई तोडणार आहे. मला वाटतं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बडबड आहे सगळी. दिल्लीमध्ये एक बैठक पार पडली काँग्रेसची आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपल्या पक्षाला फटका बसतोय असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं उद्धवजींनी सुद्धा त्यांच्या पक्षाची कबर खोदून घेतलेली आहे. ते काँग्रेसकडे जाऊ, राष्ट्रवादीमध्ये जाऊ. चांगला आमचा संसार चालला होता, प्रपंच चालला होता, पण त्यांना काय त्यांच्या अंगात आलं आणि त्यांना काय खुर्चीचा मोह झाला मुख्यमंत्र्यांच्या. 2.5 वर्षाआधी तिकडे गेले. मी अनेक वेळेला बोललोय की हे थोड्या वेळ पुरतं ठीक आहे, 2-2.5 वर्षापुरतं, पण नंतर भविष्यामध्ये यांनी त्यांच्या पक्षाला आता संपवलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्यांनी त्यांचा पक्ष संपवून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर त्याचा फटका काँग्रेसलाही बसलेला आहे. काँग्रेसचा खरा मुखवटा समोर आलेला आहे, उद्धवजींचा खरा मुखवटा समोर आलेला आहे. मात्र शरद पवार साहेबांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने दोघांनाही संपवलेला आहे. लोणीकरांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांबद्दल ते वक्तव्य केलं होतं. मला वाटतं आपण लोकप्रतिनिधी आहोत, पुढे आमदार राहिलेले आहेत, बबनरावही आमदार. मला वाटतं आपण थोडं तोलून वापरून सगळ्यांनी बोललं पाहिजे. ठीक आहे, आपलं मत कोणी मांडत असेल किंवा काही ते
वेगळ्या पद्धतीने समोर ठेवलं गेलं असेल, पण मला असं वाटतंय की आपण बोलताना थोडं तारतम्य कोणी असो ठेवलं पाहिजे. सर विपक्ष ने उसको मान्य किया है और विपक्ष ने वॉकआउट किया है किसान के मुद्दे पर, उनका बोलना है ये सरकार विरोधी है। तो मुझे लगता है जब सरकार में थे तब अलग भूमिका लेने का किसानों के लिए, अपोजिशन में जाते हैं तब वापस अलग भूमिका ली है। मुझे लगता है ये कोई किसानों के प्रति उनका प्यार नहीं है, ये खाली इस पे राजनीति है। किसानों के लिए हमारी सरकार क्या कर रही सबको पता है। इंश्योरेंस के बारे में होगा, खाद के बारे में होगा, बीज के बारे में होगा। किसानों को 12,000 रुपए हम साल को वहां पर दे रहे हैं। हमारी भूमिका जो सरकार की है वो किसानों के लिए, अभी हर किसान को पानी, हर खेत को पानी, ये हमारी भूमिका है। रिवर लिंकिंग में विदर्भ जैसी जगह हम लोग 1-1 लाख करोड़ के प्रोजेक्ट बना रहे हैं, किसानों को पानी दे रहे हैं। आज तक तो कांग्रेस ने ये किया नहीं, आज उनको किसान दिख रहे हैं। आज किसानों के प्रति उनके दिल में इतना प्यार उभर आया है। तो मुझे लगता है ये सब झूठी बातें हैं। सरकार हमारी किसानों के पीछे पूरी ताकत से खड़ी। नागपुर में बुजुर्ग किसान दंपति दिखाई जो खुद हल बनकर हल जोत रहे हैं, आप इससे विपक्ष ये कह रहे हैं कि किसानों की इतनी हालत खराब हुई, बैल तक रखने की जरूरत पैसे की, सरकार क्या कर रही है लातूर को की हालत। मुझे इस बारे में भी पता नहीं है, मैंने भी सदन में उठाया सर दिल्ली में कांग्रेस की मीटिंग चल रही है, वहाँ पे और मंत्री लगाया जा रहा है कि उनका और कांग्रेस की एमसी में टकराई।